नमस्कार मित्रांनो, आपण वेगवेगळे प्रस्ताव बघतो आहोत आणि त्याच्यातला आता पुढचा प्रस्ताव आपल्याला बघायचा आहे तो आहे स्थगन प्रस्ताव किंवा याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲडजर्नमेंट मोशन. याला तहकुबी प्रस्ताव असं पण म्हणू शकतो आपण, कारण ॲडजर्नमेंट याला तहकुबी असं म्हणतो आपण मराठीमध्ये, किंवा मग स्थगन प्रस्ताव. ओके, पण ॲडजर्नमेंट मोशन हा इंग्लिशमधला शब्द जरूर लक्षात ठेवा, जेणेकरून पर्यायांमध्ये काही कन्फ्युजन झालं तर आपल्याला इंग्लिश पर्यायामध्ये हे उत्तर माहिती असलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाच्या, तातडीच्या आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर तातडीची चर्चा करण्यासाठी सभागृहाचे इतर सर्व कामकाज स्थगित करून त्या विषयावर चर्चा करण्यास सरकारला भाग पाडणे हा या प्रस्तावाचा उद्देश असतो. आता बघा, तातडीच्या प्रश्नावर, सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर याच्यात आपण अनेक वेगवेगळे दुसऱ्या पण मोशन्स बघितलेले आहेत. म्हणजे क्वेश्चन अवरमध्ये पण तेच असतं, 0 अवरमध्ये पण तेच असतं, बरोबर. मग आणखी याच्यात वेगळं काय? तर याच्यात वेगळं असं आहे की समजा रेग्युलर संसदेचं कामकाज चालू आहे, रेग्युलर कुठल्या तरी विधेयकावर चर्चा चालू आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी प्रस्तावावर, ठरावावर चर्चा चालू आहे आणि काहीतरी एक्सेप्शनल सिच्युएशन आहे देशामध्ये निर्माण झालेली, कुठला तरी इश्यू तयार झालेला आहे आणि त्यावेळी जर एखाद्या सदस्याला वाटत असेल, विशेष करून विरोधी पक्षाला, की जी चर्चा चाललेली आहे त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचा हा इश्यू आहे आणि त्याच्यामुळे जी सध्या चर्चा चालू आहे याच्यामध्ये, सदनामध्ये, सभागृहामध्ये, ती थांबवून म्हणजे स्थगित करून, जी चालू आहे दुसऱ्या विषयावरची चर्चा ती स्थगित करून, थांबवून किंवा तहकूब करून, म्हणजेच ॲडजर्न करून. ॲडजर्न म्हणजे इंग्लिशमध्ये ॲडजर्न म्हणजे मराठीत काय की पुढे ढकलणे. म्हणजे आत्ताची चर्चा जी दुसऱ्या विषयावर चालू आहे ती पुढे ढकलून, थांबवून, तो जो तातडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा घडली पाहिजे, याच्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. म्हणजे त्याला सरकारला भाग पाडलं जातं की तुम्ही बाकीचं थांबवा, याच्यावर आधी चर्चा करा. ओके, राईट. याच्यासाठी किमान 50 सभासदांची संमती आवश्यक. याचं कारण काय की हे काहीतरी थोडंसं एक्सेप्शनल आहे, एक्सेप्शनल टूल आहे, एक्सेप्शनल साधन आहे, असाधारण साधन आहे आणि त्याच्यामुळे एका सभासदाला असं वाटून उपयोग नाही, किमान 50 सभासदांना तरी तसं वाटलं पाहिजे. हा त्याच्यामागचा उद्देश आहे. म्हणजे काय, थोडक्यात हे जे साधन आहे याचा गैरवापर होऊ नये म्हणून हे 50 सदस्यांची संमती आवश्यक दिलेली आहे. किमान 50 सदस्यांची संमती असली पाहिजे. या प्रस्तावामध्ये सरकारची निंदा ही अंतर्निहित असते, त्याच्यामुळे असा प्रस्ताव फक्त लोकसभेतच मांडता येतो, राज्यसभेच्या कामकाजात त्याचा समावेश नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्थगन प्रस्ताव याच्यात बघा, क्वेश्चन अवरमध्ये, 0 अवरमध्ये म्हणजे प्रश्नोत्तरांचा तास, शून्य प्रहर, याच्यामध्ये प्रत्येक वेळी जो प्रश्न विचारला जातो किंवा तातडीचा महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो त्याच्यात सरकारवर टीका करणे हाच उद्देश नसतो. अनेक वेळा सिम्पली माहिती मिळवणे हा पण उद्देश असतो. अनेक तारांकित, बिगर तारांकित प्रश्न किंवा 0 अवरमधले प्रश्न, याच्यात प्रत्येक वेळी सरकारवर टीका करणे हा उद्देश नसतो. काही गोष्टींच्या बाबतीत माहिती मिळवणे हा उद्देश असतो. पण जो स्थगन प्रस्ताव असतो, स्थगन प्रस्तावामध्ये सरकारवरची टीका ही अंतर्निहित असते, म्हणजे असतेच. किंबहुना स्थगन प्रस्ताव मांडला जातो आहे याचाच अर्थ असा असतो की काहीतरी एक्सेप्शनल, काहीतरी इमर्जन्सी, काहीतरी महत्त्वाचं, काहीतरी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने चांगलं नसणारं काहीतरी देशामध्ये घडतं आहे आणि त्याच्यावर सरकार चर्चा करत नाहीये, दुसऱ्याच कुठल्या तरी विषयावर चर्चा करते आहे आणि म्हणून सरकारला आम्ही भाग पाडतो आहोत की ती चर्चा थांबवा, ती महत्त्वाची नाही, याच्यावर चर्चा करा. या अर्थाने सरकारची निंदा स्थगन प्रस्तावामध्ये अंतर्निहित असते, म्हणजे इंटरनलाइज्ड असते, आपोआप त्याच्यामध्ये असतेच निंदा. आणि म्हणून आता बघा, सरकार कुठे जबाबदार असतं, कोणाला जबाबदार असतं? सरकार हे लोकसभेला जबाबदार असतं, राज्यसभेला नाही. ओके, डायरेक्टली. सो म्हणून हा स्थगन प्रस्ताव हा लोकसभेमध्येच मांडला जातो, राज्यसभेच्या नियमांमध्ये त्याचा समावेश नाही. अशा प्रस्तावावर किमान 2.5 तास चर्चा होणं अपेक्षित असतं. किमान 2.5 तास तरी चर्चा झाली पाहिजे. याचं कारण म्हणजे काय की जर एवढा महत्त्वाचा इश्यू आहे तर मग किमान
2.5 तास तर चर्चा झाली पाहिजे या अर्थाने, आणि त्याच्यापेक्षा कमी चर्चा होणार असेल तर मग याचा अर्थ तो काही महत्त्वाचा विषय नाही असं या अर्थाने. या प्रस्तावामुळे लोकसभेचे नेहमीचे कामकाज स्थगित होणार असल्याने हे एक प्रकारचे असाधारण म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी, मी आताच बोललो तुम्हाला, हे असाधारण आहे. कारण जी चालू असते ती चर्चा थांबते याच्यामध्ये. सो दिस इज एक्सेप्शनल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. इट इज नॉट ऑर्डिनरी, इट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. परिणामी अशा प्रस्तावासाठी काही अटी पूर्ण होणे आवश्यक असते. मग जर हे असाधारण आहे तर मग काही अटी पूर्ण होणं गरजेचं. कोणत्या अटी? नंबर 1, संबंधित प्रश्न हा अत्यंत स्पष्ट, वस्तुनिष्ठ, सार्वजनिक हिताचा आणि तातडीचा असला पाहिजे. इंग्लिशमध्ये याला वर्ड आहे डेफिनाइट, म्हणजे काहीतरी असं वेग नाही, संदिग्ध नाही, नेमका प्रश्न मांडता आला पाहिजे की हा प्रश्न आहे देशासमोरचा, याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. सो डेफिनाइट म्हणजे काय? स्पष्ट. फॅक्च्युअल म्हणजे वस्तुनिष्ठ, म्हणजे काहीतरी थेरॉटिकल नको. थेरॉटिकल इन द सेन्स की अमुक माणसाने अमुक केलं पाहिजे होतं, धमुक माणसाने ते केलं पाहिजे होतं, स्वातंत्र्यामध्ये असा लढा दिला पाहिजे होता, यांनी यांना असं बोललं पाहिजे होतं, असे नाही. फॅक्च्युअल. ओके, फॅक्च्युअल, वस्तुनिष्ठ. सार्वजनिक हिता म्हणजे काय? ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स, म्हणजे काय? सार्वजनिक हिताचा. सार्वजनिक हिताचा म्हणजे कोणाचं इंडिव्हिज्युअल हित नको. अमुक एक उद्योगपती किंवा अमुक एक खासदार किंवा अमुक एक आमदार असं कोणाशी इंडिव्हिज्युअलच्या हिताचा नको. तो सार्वजनिक हिताचा असला पाहिजे, सगळ्यांच्या हिताचा असला पाहिजे. अँड अर्जंट म्हणजे काय? तातडीचा. अर्जंट म्हणजे तातडीचा, की भविष्यातला नको, की कधीतरी काहीतरी भविष्यात घडणारी गोष्ट आहे, तिला अजून वेळ आहे असं नको. तातडीचा की अर्जंट याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे असा असला पाहिजे. याद्वारे एकच विषय घेतला पाहिजे, म्हणजे स्थगन प्रस्तावाद्वारे कुठला तरी एकच विषय घेतला पाहिजे, म्हणजे एका स्थगन प्रस्तावाद्वारे. ओके, एक स्थगन प्रस्ताव एका विषयावर घेतला, त्याच्यानंतर दुसरा स्थगन प्रस्ताव दुसऱ्या विषयावर मांडला जाऊ शकतो, पण एकाच विषयावर असला पाहिजे एक स्थगन प्रस्ताव. याच्यामध्ये जनरल म्हणजे सर्वसाधारण विषय नव्हे, तर स्पष्टपणे एखादी घटना किंवा एखादा स्पष्ट विषय प्रस्तावित असला पाहिजे. एखादी घटना किंवा स्पष्ट विषय म्हणजे इन्सिडेंट किंवा मॅटर किंवा इश्यू, हे आपण बघितलंच आहे. त्याच बैठकीमध्ये चर्चा झालेल्या विषयावर पुन्हा स्थगन प्रस्ताव मांडता येत नाही. म्हणजे असं की समजा एखादा विषय आहे, ज्वलंत विषय आहे, त्याच्यावर ऑलरेडी सभागृहामध्ये चर्चा चालू आहे त्याच सत्रामध्ये. ओके, चालू होती किंवा झालेली आहे त्या सत्रामध्ये चर्चा, पण त्याच विषयासाठी पुन्हा स्थगन प्रस्ताव आणता येत नाही, कारण ऑलरेडी त्याच्यावर नॉर्मल कोर्समध्ये पण चर्चा झालेली आहे किंवा होते आहे. त्याच्यामुळे पुन्हा त्याच विषयावर स्थगन प्रस्ताव आणता येत नाही. या प्रस्तावाद्वारे विशेषाधिकाराशी संबंधित विषय मांडता येत नाही. विशेषाधिकार म्हणजे काय? प्रिव्हिलेज. आपण प्रिव्हिलेज मोशन बघितली बघा, तिला ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज मोशन असं पण म्हणतात, किंवा विशेषाधिकार प्रस्ताव किंवा विशेषाधिकार हनन प्रस्ताव असं म्हणतो आपण. त्याच्याशी रिलेटेड जर असेल मॅटर, तो इथे नाही आणतायत. कारण कसं आहे, आपण विशेषाधिकार बघितलेला आहे. विशेषाधिकार हनन प्रस्तावामध्ये काय असतं? एकूण संसदेचे विशेषाधिकार किंवा काही सभासदांचे विशेषाधिकार किंवा इव्हन एका सभासदाच्या विशेषाधिकाराचं जरी हनन झालं असेल तरी तो प्रस्ताव आणता येतो. म्हणजे विशेषाधिकारामध्ये प्रत्येक वेळी सार्वजनिक हिताचा मुद्दा असेलच असं नाही. त्याच्यामुळे विशेषाधिकाराशी संबंधित विषय याच्यामध्ये आणता येत नाही. कशामध्ये? स्थगन प्रस्तावामध्ये. न्यायालयात प्रविष्ट असलेल्या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडता येत नाही. समजा असा विषय आहे की तो ऑलरेडी आता न्यायालयाच्या विचाराधीन आहे, काहीतरी PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे लोकहित याचिका किंवा कोणीतरी केस टाकलेली आहे वगैरे वगैरे, आणि तो कोर्टामध्ये आहे, त्याच्यावर स्थगन प्रस्ताव आणता येत नाही. दुसऱ्या एखाद्या प्रस्तावाद्वारे स्वतंत्रपणे जो विषय मांडता येऊ शकतो त्यावर स्थगन प्रस्ताव मांडता येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आतापर्यंत आपण क्लोजर मोशन वगैरे बघितलं, विशेषाधिकार हनन प्रस्ताव बघितला, त्याच्यानंतर आपण अनेक वेगवेगळे अजून प्रस्ताव बघणार आहोत. जर एखादा विषय दुसऱ्या एखाद्या प्रस्तावामध्ये कव्हर होत असेल किंवा त्याच्याशी संबंधित विशेष प्रस्तावाची तरतूद असेल, उदाहरणार्थ विशेषाधिकाराचं हनन झालं असेल तर त्याच्यासाठी एक सेपरेट प्रस्ताव दिलेला आहे नियमांमध्ये. कोणता? विशेषाधिकार हनन प्रस्ताव.
म्हणजेच विशेषाधिकार प्रस्ताव. मग त्याच्यासाठी एक स्वतंत्र प्रस्तावाची तरतूद आहे ना, मग तो स्थगनमध्ये आणायचा नाही. थोडक्यात काय की जर दुसऱ्या कुठल्याही प्रस्तावाद्वारे तो विषय आणता येत असेल तर मग तो स्थगन प्रस्तावामध्ये आणायचा नाही. अलीकडील स्थगन प्रस्तावाची काही उदाहरणे. आता स्थगन प्रस्ताव स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये लोकसभा अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत हजारो स्थगन प्रस्ताव झालेले आहेत. त्यामुळे आपण अगदी अलीकडील म्हणजे आम्ही आता फेब्रुवारी 24 मध्ये हे करतो आहे, त्याच्यामुळे अलीकडचे काही जर आपण घेतले स्थगन प्रस्ताव तर उदाहरणार्थ बघा, 3 शेती कायद्यांविरुद्ध ज्यावेळी आंदोलन सुरू होतं त्यावेळी त्या विषयावर स्थगन प्रस्ताव आणण्याचा प्रस्ताव आला होता. म्हणजे ज्यावेळी 3 शेतकरी कायद्यांविरुद्ध ते सिंगूर बॉर्डरवर प्रचंड आंदोलन चालू होतं, वर्षभर तिथे शेतकरी त्या बॉर्डरवर तंबू टाकून बसलेले होते वगैरे वगैरे, आणि ते आंदोलन चालू असताना स्थगन प्रस्ताव आणला गेला होता की बाबा बाकी सगळं सोडा, हा महत्त्वाचा विषय, याच्यावर चर्चा करा. त्याच्यानंतर मणिपूर हिंसाचार, तुम्हाला माहीत असेल मणिपूर हिंसाचाराचं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे की त्याच्यामध्ये त्या महिलांची, आपल्याच त्या बहिणी आहेत, त्यांची नग्न धिंड काढण्यात आली होती आणि त्याचा व्हिडिओ जवळपास 3 महिन्यांनी तो व्हिडिओ समजला लोकांना आणि म्हणून ते बाहेर आलं प्रकरण, अन्यथा ते प्रकरणच बाहेर आलं नसतं. तर त्यावेळी जो हिंसाचार चालू होता त्याच्यामध्ये जे महिलांपासून पुरुषांपासून इतर अनेक लोकांवर जे अत्याचार झाले वगैरे वगैरे, त्यावेळी सुद्धा संसदेमध्ये स्थगन प्रस्ताव आणण्यात आला होता. नेक्स्ट झालं, स्थगन प्रस्तावाचा भाग संपला. आता अविश्वास ठराव, नो कॉन्फिडन्स मोशन, हा आपण अनेक वेळा वाचत असतो. अविश्वास ठराव, ओके, याला म्हणतो आपण नो कॉन्फिडन्स मोशन. ओके, सो आता या नो कॉन्फिडन्स मोशनचं जेनेसिस कुठे आहे, म्हणजे उगम कुठे आहे याचा. तर बघा, घटनेचं कलम 75(3) आहे, 75(3). ओके, 75 हे कलम आणि उपकलम त्याच्यातलं 3, आणि हे पक्क लक्षात ठेवा कारण हे महत्त्वाचं कलम आणि उपकलम आहे. कलम पण लक्षात ठेवा, उपकलम पण लक्षात ठेवा. 75(3), कलम 75, उपकलम 3 यानुसार सरकार हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. याला इंग्लिशमध्ये म्हणतात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. आणि कोणाला जबाबदार असतं? लोकसभेला, कारण लोकसभेमध्ये लोकांनी प्रत्यक्षपणे म्हणजे डायरेक्ट निवडून दिलेले सभासद असतात, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, प्रतिनिधी असतात. याला सामूहिकरित्या जबाबदार असते. म्हणजे काय सामूहिकरित्या जबाबदार असणं? म्हणजे असं की एक मंत्र्याविरुद्ध एका मंत्र्यावर जरी लोकसभेने अविश्वास दाखवला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळ पंतप्रधानांसहित त्यांच्यावर अविश्वास आहे असं धरलं जातं. ओके, म्हणजे काय की मंत्रिमंडळाच्या एका मंत्र्याविरुद्ध सुद्धा अविश्वास ठराव मंजूर झाला किंवा अविश्वास असल्याचं निदर्शनास आलं तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. याला आपण म्हणतो की सामूहिकरित्या जबाबदार. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या जबाबदार असतं. म्हणजे जोपर्यंत लोकसभेच्या बहुसंख्य सभासदांचा सरकारला पाठिंबा असतो तोपर्यंतच सरकार सत्तेत राहू शकतं. म्हणजेच सरकारने लोकसभेचे बहुमत गमावल्यास सरकारला राजीनामा द्यावा लागतो. सो सामूहिकरित्या जबाबदार म्हणजेच काय की लोकसभेतल्या बहुसंख्य सभासद, बहुसंख्य म्हणजे काय? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. जसं आपण त्या मेजॉरिटीच्या प्रकारांमध्ये बघितलेलं आहे बघा की जर 400 जागा असतील, म्हणजे एक रॅन्डम मी उदाहरण घेतो, 400 असतील तर 201 हे बहुमत असतं. ओके, सो अशा बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा असेल तोपर्यंत सरकार सत्तेत राहू शकतं. कारण काय? सरकार लोकसभेला जबाबदार आहे आणि लोकसभेचा विश्वास नसेल तर याचा अर्थ सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. करेक्ट. म्हणजेच थोडक्यात काय की जर लोकसभेमधलं बहुमत गमावलं, समजा 201 जणांचा 400 समजा जागा आहेत असं इमॅजिन करू आपण, तर 201 जणांचा पाठिंबा आहे तोपर्यंत सरकार चालेल. जर इथनं 2 जण जरी बाहेर गेले किंवा 1 जण बाहेर गेला आणि सरकारच्या बाजूने समजा सरकारच्या बाजूने 199 झाले आणि सरकारच्या विरुद्ध 201 झाले तरी सुद्धा सरकारने विश्वासमत गमावलं आणि म्हणून सरकारला
सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार उरत नाही. ओके, सो लोकसभेमध्ये जर सरकारने बहुमताचा पाठिंबा गमावला आहे असं वाटलं तर सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो. ओके, मग तुम्ही म्हणाल की अलीकडेच एक अविश्वास ठराव आणला गेला होता. कधी आणला गेला होता? ज्यावेळी मणिपूर हिंसाचार चालू होता त्यावेळी सरकारवर अविश्वास ठराव आणला गेला होता. आता सगळ्यांना माहित आहे की सरकारकडे अत्यंत पूर्ण आणि क्लिअर मेजॉरिटी आहे. मग अविश्वासाचा काय संबंध? याचं कारण असं असतं की प्रत्येक वेळी, हेच मी लिहिलं, प्रत्येक वेळी सरकारने विश्वास गमावला आहे, हे जरी त्या प्रस्तावाची भाषा असली तरी प्रत्येक वेळी हाच उद्देश असा असेल असं नाही. जर सरकार एखाद्या विषयावर चर्चा करत नसेल किंवा विरोधी पक्षांना असं वाटत असेल की सरकार याच्यावर चर्चा करत नाहीये किंवा याच्यामध्ये ज्या मंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी किंवा विशिष्ट सरकारच्या बाजूने XYZ माणसाने या विषयावर बोललं पाहिजे असं विरोधी पक्षांना वाटते, पण ती व्यक्ती बोलत नसेल असं विरोधी पक्षाचं मत असेल, तर अविश्वास ठराव त्या केसमध्ये पण विरोधी पक्ष मांडू शकतं, जेणेकरून ते तिथे ज्या व्यक्तींना बोलतं करायचं आहे त्यांना बोलतं करणे हा उद्देश असतो. आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणणे हा सुद्धा उद्देश अप्रत्यक्ष असू शकतो अविश्वास ठरावामध्ये. ओके, हेच मी इथे सगळं दिलेलं आहे. ओके, आता हा अविश्वास ठराव लोकसभेचा कोणताही सभासद मांडू शकतो, मात्र किमान 50 सदस्यांची सहमती त्याच्यावर आवश्यक. म्हणजे जसं स्थगन प्रस्तावामध्ये की त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून किमान 50 जणांचा सपोर्ट लागतो, तसंच इथे अविश्वास ठरावासाठी सुद्धा किमान 50 जणांचा सपोर्ट लागतो. अविश्वास ठराव मांडण्यास परवानगी दिल्यानंतर साधारणतः 10 दिवसांच्या आत त्यावर चर्चा होणे अपेक्षित असते. म्हणजे समजा विरोधी पक्षांनी प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव स्वीकारला गेला की यस ठीक आहे, अविश्वास ठराव मांडायला परवानगी मिळते आहे, तर मग लगेच सुरू होत नाही, पण 10 दिवसांच्या आत त्या प्रस्तावावर चर्चा व्हायला पाहिजे असं अपेक्षित असतं. ज्या सभासदाने ठराव मांडला असेल तो आधी त्या विषयावर बोलतो, त्यानंतर मग सरकारतर्फे काही सभासद आपली बाजू मांडतात आणि त्यानंतर इतर पक्षांच्या सभासदांना देखील आपली भूमिका मांडण्यास वेळ दिला जातो आणि त्याच्यानंतर ठरावावर मतदान होतं. ओके, सो कोणतरी सदस्य, नॉर्मली तो विरोधी पक्षांचा सदस्य असतो, तो सदस्य त्याने अविश्वास ठरावाची नोटीस दिलेली असते. मग ज्याने ती नोटीस दिलेली आहे, ज्याचा प्रस्ताव मान्य झालेला आहे, तो सुरुवातीला डिबेट ओपन करतो. म्हणजे तो आपली बाजू मांडतो की सरकारवर आम्ही अविश्वास ठराव कशासाठी आणलेला आहे, त्याच्यात मग तो त्या विषयाचा उहापोह करतो. मग सरकारतर्फे कोणीतरी बोलतं, मग प्रत्येकाला वेळ दिलेला असतो. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल ना की जेव्हा सभापती असतात ते बऱ्याचदा सांगतात सभासदांना की तुमचा वेळ संपला किंवा तुम्हाला 5 मिनिटं आहेत, तुम्हाला 3 मिनिटं आहेत, तुम्हाला 10 मिनिटं, असं. अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या लोकांना वेळ दिलेला असतो. ते सगळं चर्चा झाली की मग त्याच्यावर मतदान होतं आणि मग ठरावाच्या बाजूने जर बहुमत मिळालं, आता ठराव काय आहे? ठराव आहे अविश्वासाचा. म्हणजे याचा अर्थ ठरावाच्या बाजूने जर बहुमत मिळालं तर याचा अर्थ अविश्वास ठराव मंजूर झाला. म्हणजे सरकारवर विश्वास नाही लोकसभेचा हे सिद्ध झालं, मग सरकारला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे अविश्वास ठराव जर पारित झाला, त्याला बहुमत मिळालं, तर मग सरकारला राजीनामा द्यावा लागतो. जानेवारी 2024 पर्यंत, म्हणजे आता मी फेब्रुवारीमध्ये रेकॉर्ड करतो आहे, जानेवारीपर्यंतचा जो रेकॉर्ड आहे, आतापर्यंत 28 वेळा अविश्वास ठराव मांडला गेलेला आहे. ओके, जानेवारी 2024 पर्यंत. त्यामुळे तुम्ही हे लेक्चर 2026 मध्ये ऐकत असाल, 27 मध्ये ऐकत असाल, 28 मध्ये ऐकत असाल, तर तुम्ही लेटेस्ट इन्फॉर्मेशन बघून घ्यायची. जानेवारी 2024 पर्यंत 28 वेळा. पहिल्यांदा अविश्वास ठराव 1963 मध्ये मांडला गेला होता, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारविरुद्ध. आता बघा, तुम्हाला माहीतच आहे की पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे त्यांच्याकडे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी होती, पण त्यावेळी कुठल्या तरी विषयावर सरकारचं लक्ष वळवावं, पंतप्रधानांना बोलण्यास भाग पाडावं किंवा सरकारला त्या विषयावर चर्चा करण्यास भाग पाडावं म्हणून तो मांडला गेला असेल. सो पहिल्यांदा कधी? 1963 मध्ये. कोणाचं सरकार होतं? पंडित नेहरूजींचं मांडला गेला होता. आणि अगदी अलीकडचा जो अविश्वास ठराव आहे, मणिपूर हिंसाचारानंतर
नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला गेला होता. ओके, जो लास्ट आहे अलीकडचा 28वा, तो कधी, हा मणिपूर हिंसाचारानंतर. त्यावेळी विरोधी पक्षांचं असं म्हणणं होतं की मणिपूरमध्ये ज्या पद्धतीचा हिंसाचार चालू आहे ते बघता पंतप्रधानांनी संसदेत बोललं पाहिजे. आणि सरकारचं म्हणणं होतं की गृहमंत्री जे आहेत अमित शहाजी ते बोलतील, पण याच्यावरनं ती कोंडी फुटली नाही. विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की पंतप्रधानांनी बोललंच पाहिजे आणि संसदेत बोललं पाहिजे, बाहेर नाही. याचं कारण काय असतं की या सगळ्या गोष्टी संसदेमध्ये जे बोललं जातं ना ते रेकॉर्डमध्ये जातं बेसिकली. ओके, त्याचं डिबेटमध्ये जातं जर सभापतींनी ते एक्सपंज नाही केलं तर. सो याच्यात विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये मतैक्य झालं नाही आणि म्हणून मग पंतप्रधानांना बोलण्यास भाग पाडण्यासाठी म्हणून हा अविश्वास ठराव मांडला गेला होता मणिपूर हिंसाचारानंतर. अविश्वास ठरावाच्या बाबतीत काही गोष्टी बघूयात. एप्रिल 99 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारविरुद्ध मांडला गेलेला अविश्वास ठराव हा एका मताने हरला होता. म्हणजे अविश्वास ठराव एका मताने मंजूर झाला होता, म्हणजे सरकार तो अविश्वास ठराव हरलं होतं आणि त्याच्यामुळे सरकारला राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी सरकारच्या बाजूने 269 मतं पडली होती आणि विरुद्ध 270 मतं पडली होती. कधी? 1999 अटल बिहारी वाजपेयीजी यांचं सरकार. आतापर्यंत सर्वात जास्त अविश्वास ठराव कोणत्या सरकारविरुद्ध? इंदिरा गांधी यांच्या सरकारविरुद्ध मांडले गेले आहेत, एकूण 15 वेळा. ओके, त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री आणि PV नरसिंह राव यांच्या सरकारविरुद्ध प्रत्येकी 3 वेळा. ठीक आहे, हे जस्ट आकडे आहेत, लक्षात ठेवायला हरकत नाही. आतापर्यंत अविश्वास ठराव हरलेले 3 पंतप्रधान, एक श्री विश्वनाथ प्रताप सिंग, दुसरे HD देवगौडा आणि तिसरे अटल बिहारी वाजपेयीजी. ओके, सो विश्वनाथ प्रताप सिंहजी, देवगौडाजी आणि वाजपेयीजी हे 3 पंतप्रधान असे आहेत की हे अविश्वास ठराव हरले होते. ओके, आता विश्वास ठराव म्हणजे काय? कॉन्फिडन्स मोशन. 1990 ते 2000 या दशकामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट किंवा पूर्ण बहुमत न मिळण्याचे प्रसंग अनेकदा आले होते. ओके, 1990 ते 2000 या काळामध्ये. आणि आताही होतं, विशेष करून राज्य सरकारांमध्ये. जसं महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी असं झालं की कोणालाही स्पष्ट बहुमत नव्हतं, मग शिवसेना आणि BJP यांचं जमलं नाही, म्हणून मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वगैरे यांनी मिळून महाविकास आघाडी बनवली, अशा पद्धतीने. ओके, सो पण विशेष करून या दशकामध्ये याला कोइलेशन गव्हर्नमेंटचं युग म्हणतात. 90 ते 2000 या काळामध्ये सेंट्रलमध्ये पण आणि स्टेट गव्हर्नमेंट्समध्ये पण. मग अशा वेळी बऱ्याचदा जे सरकार बनायचे त्यांच्याकडे एकतर पूर्ण बहुमत नसायचं, अल्पमताचेही सरकार बनायचे की बाबा कुठलंही कॉम्बिनेशन केलं तरी बहुमत मिळत नाही वगैरे वगैरे. अशा वेळी खरोखर समजा निवडणुका झाल्या आणि कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, पण 2 पक्षांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपण सरकार स्थापन करू, पण तरी त्यांच्याकडे अगदी स्पष्ट बहुमताचे फक्त जवळपास जात आहेत आणि राज्यपालांना खात्री नाही आहे की खरंच यांच्याकडे बहुमत आहे का. मग अशा वेळी सरकारच स्वतः, ओके, बऱ्याच वेळा हा विश्वासदर्शक ठराव जो असतो ना, सरकारच स्वतः किंवा मग राज्यपाल त्यांना सांगतात की तुम्ही विश्वास फ्लोअर टेस्ट करा आणि तुमच्यावर सदनाचा, सभागृहाचा विश्वास आहे सिद्ध करा, किंवा सरकार स्वतःहून सिद्ध करतं. ओके, त्याला फ्लोअर टेस्ट म्हणतात. सो खरोखर सरकारकडे बहुमत आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणं आवश्यक असतं. काही वेळा सरकार स्वतःहून विश्वासदर्शक ठराव मांडतं जेणेकरून आपल्या सरकारला बहुमताचा पाठिंबा आहे हे संसदेत किंवा राज्य विधानसभांमध्ये सिद्ध करता यावं. जर विश्वासदर्शक ठराव सरकारने जिंकला तर सरकार कायम राहतं आणि विश्वासदर्शक ठराव हरलं तर सरकारला राजीनामा देणं भाग पडतं. आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं की जर विश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि सरकारला गॅरंटी नसेल स्वतःलाच, म्हणजे जी रुलिंग पार्टी आहे किंवा कोइलिशन आहे म्हणजे आघाडी सरकार आहे, तर बऱ्याचदा सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाताच राजीनामा देऊन टाकतं. ओके, जसं उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत झालं होतं आणि किंबहुना तो जो त्यांनी निर्णय घेतला होता तो पुढे थोडासा प्रॉब्लेमॅटिक झाला. कुठे? सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगमध्ये. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही
प्रत्यक्षात विश्वासदर्शक ठरावाला सामोरं गेलं पाहिजे होतं. तुम्ही आधीच स्वखुशीने राजीनामा दिलेला आहे आणि तो तुम्ही दिलेला राजीनामा स्वखुशीने दिलेला असल्यामुळे आता तुम्हाला आम्हाला परत बसवता येत नाही वगैरे वगैरे. ओके, सो विश्वासदर्शक ठराव. आत्ता मी जेव्हा रेकॉर्ड करतो आहे तर तुम्हाला हे माहीत असेल बघा की अगदी अलीकडे झारखंडमध्ये ज्यावेळी, अगदी ही काल परवाची गोष्ट आहे, मी इथे हे बघा कालचीच गोष्ट आहे ही, 3 days अगो, 2-3 दिवसापूर्वीची. झारखंडमध्ये जे पंतप्रधान चीफ मिनिस्टर होते, मुख्यमंत्री होते, त्यांना ईडीने अटक केली. मग त्यांचेच दुसरे जे एक सभासद होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली, पण त्यांना बहुमत आहे की नाही आता त्यांच्याकडे याच्यासाठी त्यांना कॉन्फिडन्स मोशन म्हणजे विश्वासदर्शक ठरावाला ते सामोरे गेले. बघा मग चंपाई सोरेन हे नवीन होते. सो इथे काय बातमी बघा, चंपाई सोरेन लेड गव्हर्नमेंट विन्स ट्रस्ट वोट इन झारखंड असेंब्ली. ट्रस्ट वोट म्हणजे काय, विश्वासदर्शक ठराव, की त्यांनी तो विश्वासदर्शक ठराव मांडला आणि तो विश्वासदर्शक ठराव त्यांनी जिंकला. ओके, ठीक आहे. आणि जे म्हणतो ना फ्लोअर टेस्ट म्हणजेच विश्वासदर्शक ठराव असतो बेसिकली. ओके, राईट. हे अगदी कालचंच उदाहरण आहे. ठीक आहे. आता पुढचा ठराव आहे तो म्हणजे निंदाव्यंजक ठराव, सेन्शर मोशन, CENSUR, सेन्शर मोशन किंवा निंदाव्यंजक ठराव. ओके, म्हणजे काय, पुढील गोष्टींची निंदा करणे किंवा त्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त करणे. म्हणजे एखाद्या गोष्टीची निंदा करणे की बाबा हे जे काही आहे हे चुकीचं आहे, आम्ही हे सभागृह तीव्र नापसंती या गोष्टीवर व्यक्त करतं, निंदा करतं, हे दाखवण्यासाठी म्हणून हा निंदाव्यंजक ठराव असतो. सो नॉर्मली हा सरकारविरुद्ध मांडला गेला असेल तर तो सरकारविरुद्ध असतो, सरकारवर नाराजी व्यक्त करणारा असतो, सरकारची निंदा करणारा असतो, तीव्र नापसंती व्यक्त करणारा असतो. मग कशा विरुद्ध, समजा पुढील गोष्टींसाठी एखादा मंत्री म्हणजे एखाद्या मंत्र्याने एखादं काही स्टेटमेंट केलं असेल किंवा काहीतरी तो वागला असेल किंवा काहीतरी असेल त्याची निंदा करणं, किंवा काही मंत्र्यांचा समूह 2-3 मंत्र्यांची निंदा करणं, किंवा संपूर्ण मंत्रिमंडळाची निंदा करणं, किंवा शासनाच्या एखाद्या धोरणाची निंदा करणं, किंवा शासनाच्या एखाद्या कृतीची निंदा करणं, याच्यासाठी निंदाव्यंजक ठराव मांडला जातो. हा ठराव अविश्वास ठरावासारखाच असतो, जसं अविश्वास ठरावामध्ये सुद्धा एक प्रकारे सरकारची निंदाच असते, राईट, विश्वास नसतो. हा निंदाव्यंजक ठराव सुद्धा तसाच असतो, पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा ठराव असतो की फरक इथे आहे की हा ठराव मंजूर झाल्यास तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागत नाही. विश्वासदर्शक ठराव, अविश्वास ठराव जो असतो, अविश्वास ठरावामध्ये आपल्याला माहिती आहे की जर अविश्वास ठराव जर मंजूर झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो. पण निंदाव्यंजक ठराव जरी सगळ्या मंत्रिमंडळाचा निंदाचा ठराव असला, मग सगळ्या मंत्रिमंडळाची निंदा झाली पण मंत्रिमंडळावर अविश्वास नसतो तो, आणि त्याच्यामुळे निंदाव्यंजक ठराव म्हणजे सेन्शर मोशन जरी पास झाली, संमत झाली, तरी सुद्धा सरकारला राजीनामा द्यावा लागत नाही. अर्थात नो डाऊट की त्याच्याने सरकारची नाचक्की होते, पण सरकारला राजीनामा द्यावा लागत नाही. आता जो अविश्वास ठराव हा फक्त लोकसभेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभांमध्येच मांडता येतो, लोकसभेमध्येच किंवा राज्यांच्या विधानसभामध्येच मांडता येतो. हा ठराव स्वीकृत करण्यासाठी विशिष्ट कारण द्यावे लागते. अविश्वास ठरावासाठी असे विशिष्ट कारण द्यायची गरज नसते. ओके, सो बघा बेसिकली आपण जर बघितलं, हे जर 3 पॉइंट घेतले, 3 पॉइंट हे बेसिकली अविश्वास ठराव आणि निंदाव्यंजक ठराव याच्यातले फरक आणि साम्य दाखवणारे आहेत. ओके, परत रिपीट करू आपण. पहिला, अविश्वास ठराव हा पण फक्त लोकसभेमध्ये किंवा राज्यांच्या विधानसभांमध्येच मांडता येतो, बरोबर.
कोणता? अविश्वास ठराव. कारण काय की लोकसभेला केंद्रीय मंत्रिमंडळ सरकार जबाबदार असतं आणि राज्यांमध्ये जे चीफ मिनिस्टर असतात मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असतं. म्हणजे केंद्रामध्ये मंत्रिमंडळ हे राज्यसभेला जबाबदार नसतं. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये विधान परिषद असेल तर विधान परिषदेला ते राज्याचे मंत्रिमंडळ जबाबदार नसतं. आणि म्हणून अविश्वास ठराव हा केंद्र शासनामध्ये केंद्रात फक्त लोकसभेत मांडता येतो, राज्यांमध्ये फक्त विधानसभामध्येच मांडता येतो. त्याचप्रमाणे निंदाव्यंजक ठराव सुद्धा लोकसभेत किंवा राज्यांच्या विधानसभेत मांडता येतो फक्त. म्हणजे हा साम्य आहे दोघांमध्ये. ओके. फरक काय आहे? अविश्वास ठराव जर मंजूर झाला तर केंद्रामध्ये केंद्र सरकारला किंवा राज्यांमध्ये असेल तर राज्य सरकारला राजीनामा द्यावा लागतो. पण निंदाव्यंजक ठराव संमत झाला, मंजूर झाला तरी सुद्धा केंद्रामध्ये केंद्र सरकार किंवा राज्यांमध्ये राज्य सरकार यांना राजीनामा द्यावा लागत नाही. म्हणजे हा काय झाला? फरकाचा मुद्दा झाला. ओके. पुन्हा एक फरकाचा मुद्दा असा की जो निंदाव्यंजक ठराव आहे, निंदाव्यंजक ठराव स्वीकृत करण्यासाठी विशिष्ट कारण द्यावं लागतं. अविश्वास ठरावासाठी विशिष्ट कारण द्यायची गरज नसते. कारण अविश्वास ठराव हा बेसिकली की नाही तुमच्यावर आमचा भरोसा राहिलेला नाही असं सभागृह म्हणतं. त्याच्यामुळे अविश्वास ठराव मांडताना एखादा विषय असतो कुठला ना कुठला, पण असं विशिष्ट कारण द्यायची गरज नसते. नुसता आमचा या सरकारवर विश्वास नाही असं सुद्धा चालतं, विशिष्ट कारण द्यायची गरज नसते. पण निंदाव्यंजक ठरावामध्ये मात्र विशिष्ट कारण देणं गरजेचं असतं. सो हे बघा, अविश्वास ठराव आणि निंदाव्यंजक ठराव याचे कंपॅरिझन करू. अविश्वास ठराव फक्त लोकसभेत किंवा राज्यांच्या विधानसभांमध्येच मांडता येतो. हा सुद्धा फक्त लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभांमध्येच मांडतात. हे काही लिहून घेऊ नका कारण मी PDF शेअर करणारच आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही जा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अविश्वास ठराव हा स्वीकृत करण्यासाठी विशिष्ट कारण द्यावं लागत नाही. निंदाव्यंजक ठरावासाठी विशिष्ट कारण देणं गरजेचं असतं. अविश्वास ठरावासाठी किमान 50 सभासदांची संमती आवश्यक, निंदाव्यंजकसाठी अशी संमती आवश्यक नाही. अविश्वास ठराव संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो, म्हणजे एखादा मंत्री किंवा काही मंत्र्याविरुद्ध मांडता येत नाही. अविश्वास ठराव हा संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडला जातो. पण निंदाव्यंजक ठराव हा एक मंत्री किंवा काही मंत्री किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ सगळ्यांविरुद्ध मांडता येतो. अविश्वास ठराव जर स्वीकृत झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. निंदाव्यंजक ठराव मंजूर झाला तरी राजीनामा द्यावा लागत नाही मंत्रिमंडळाला. ओके. आता पुढचा ठराव म्हणजे आभारदर्शक ठराव, मोशन ऑफ थँक्स. ज्या दिवशी मी बोलतो आहे त्याच्या आदल्याच दिवशी बघा, तुम्ही जर बातमी वाचली असेल, बरं ते आपण पुढे बघू, आधी तुम्हाला हे समजून सांगून देतो मी. बघा, लोकसभेचा नियम आहे 87. या 87व्या नियमानुसार राष्ट्रपतींचं अभिभाषण म्हणजे त्याला स्पेशल ॲड्रेस म्हणतात, हे होतं. कोणता? हे घटनेचं कलम नाही, लोकसभेचा नियम 87. याच्यानुसार राष्ट्रपतींचं अभिभाषण, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पेशल ॲड्रेस होतो. कधी होतो? 2 परिस्थितीमध्ये. हे आपण आधी पण बघितलेलं आहे. एक म्हणजे ज्यावेळी नवीन लोकसभा अस्तित्वात येते त्यावेळी तिच्या पहिल्या बैठकीच्या सुरुवातीला, आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला पहिलं सत्र सुरू होतानाच्या पहिल्या बैठकीत. आणि आपण एक्झाम्पल बघितलं होतं की यावर्षी आता आपण फेब्रुवारीमध्ये आहोत, तर बजेट मांडला जातो 1 फेब्रुवारीला, त्याच्या आधीच. म्हणजे एकतर प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीचं जे सत्र असतं ते अर्थातच कोणतं सत्र असतं? बजेट सेशन, बरोबर. म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा अर्थसंकल्पीय सत्र. त्याचं जे पहिला दिवस असतो त्या दिवशीच बजेट मांडला जातो. मग त्याच्या आधी राष्ट्रपती अभिभाषण देतात. सो या 2 कंडिशनमध्ये राष्ट्रपती अभिभाषण देतात. ते अभिभाषण दिल्यानंतर अच्छा, हे जे अभिभाषण असतं याच्यात राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना एकत्रित संबोधित करतात. वेगळं वेगळं नाही की राज्यसभेत वेगळं बोलणार, लोकसभेत वेगळं बोलणार, नाही. सगळेजण एकत्र येतात, लोकसभा राज्यसभावाले सगळे सभासद, आणि एकत्रितरित्या अभिभाषण होतं. त्या एकत्रित सगळ्यांच्या समोर राष्ट्रपतींचं अभिभाषण होतं. ओके. आता राष्ट्रपतींचं हे जे भाषण असतं
याच्यात नेमकं काय असतं, बेसिकली दोनच गोष्टी असतात. एक म्हणजे मागील वर्षी प्राप्त केलेली उद्दिष्ट, की मागच्या वर्षात सरकारने काय काय अचीव केलं. म्हणजे सरकार बेसिकली आपला ढोल वाजवतं, कुठलंही सरकार असो, आताचं असो, 10 वर्षापूर्वीचं असो, 50 वर्षापूर्वीचं असो. सो मागील वर्षी प्राप्त केलेली उद्दिष्ट आणि कुठली धोरणं अंमलबजावणी केली मागच्या वर्षी आणि पुढील वर्षासाठी काय ठरवलंय यांचा गोषवारा असतो बेसिकली. सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रपतींचं हे भाषण प्रत्यक्षात शासनानेच तयार करून दिलेलं असतं. कारण भारतामध्ये राष्ट्रपतींना फक्त काय आहे की एक टोकन हे आहे फक्त, म्हणजे ते असे प्रत्यक्ष कामकाज चालवत नाही, राईट. ते फक्त एक सिम्बॉलिक हेड आहेत. सो राष्ट्रपतींचं भाषण हे सरकारनेच तयार करून दिलेलं असतं. राष्ट्रपतींना स्वतःच्या मनाचा एकही शब्द राष्ट्रपती बोलत नाहीत, सरकारनेच तयार करून दिलेलं असतं. सरकारच सांगतं की मागच्या याच्यात आम्ही काय राबवलं, कोणती धोरणं होती, कोणत्या योजना राबवल्या ते, आणि पुढच्या वर्षी आम्ही काय करणार आहोत, पुढे काय करणार आहोत. ओके, थोडक्यात काय म्हणजे शासनच आपलं यश, धोरण आणि पुढील वर्षासाठी ठरवलेली उद्दिष्ट वगैरे मांडतं, राईट. मग असं राष्ट्रपतींचं हे अभिभाषण झालं की दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव मांडला जातो. आता बघा, राष्ट्रपती जे अभिभाषण करतात ते दोन्ही सभागृहांना एकत्रितरित्या करतात. ते झालं का मग जो तो, जसं सुरुवातीला आपली असेंब्ली होते ना स्कूलमध्ये, शाळेमध्ये, ओके, किंवा प्रार्थना आपण म्हणतो जे मराठी माध्यमामध्ये असतील, सुरुवातीला प्रार्थना होते तेव्हा सगळे वर्ग एकत्र असतात. मग जे आपले हेडमास्टर असतील ते भाषण देतात, असं समजा बेसिकली. ओके, समजा 2 वर्ग आहेत, ओके, तुकडी अ आणि तुकडी ब एवढंच समजा एका याची. दोन्ही तुकड्या एकत्र येतील, जे आपले प्रिन्सिपल आहेत, मुख्याध्यापक आहेत, ते भाषण देतील. ते भाषण झालं का प्रत्येक तुकडीची पोरं आपल्या आपल्या वर्गामध्ये जाऊन बसतील. तसं हे एकत्र होतं भाषण. ते झालं की लोकसभावाले लोकसभेमध्ये जाऊन बसतात, राज्यसभावाले राज्यसभेमध्ये जाऊन बसतात, आणि मग जे राष्ट्रपतींचं भाषण झालं त्याच्यावर आभारदर्शक ठराव, ओके, आभारदर्शक ठराव, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतात मोशन ऑफ थँक्स, मांडला जातो. म्हणजे काय की बुवा राष्ट्रपतींनी आम्हाला संबोधित केलं, त्याच्याबद्दल आम्ही राष्ट्रपतींचे आभार मानतो. आता तुम्ही म्हणाल की याच्यात आभार काय म्हणायचे. ॲक्च्युली आभारदर्शक ठराव हे फक्त हा मार्ग असतो. ॲक्च्युली राष्ट्रपतींनी सरकारचंच भाषण दिलेलं असतं, त्याच्यामध्ये सरकारची धोरणं, सरकारच्या कृती यांचा मेन्शन असतो, त्याच्यावर चर्चा घडून आली पाहिजे, हा मूळ उद्देश असतो. आभारदर्शक ठराव हे निमित्त असतं, ठीक आहे. या ठरावाच्या निमित्ताने सर्व पक्ष आणि सभासद एकूण शासनाची धोरणं, यश, अपयश, राष्ट्रीय महत्त्वाचे प्रश्न यावर व्यापक चर्चा घडवून आणतात, आणि याच्याद्वारे शासनाचं अपयश, चुकीची धोरणं याच्यावर व्यापक चर्चा होते. एनिवेज, म्हणजे चर्चा होते. मग जे सत्ताधारी पक्ष असतात ते म्हणतात की राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये हा मुद्दा आला, म्हणजे आम्ही हे केलं, ते केलं, आम्ही हे करणार आहोत. मग विरोधी पक्षवाले उभे राहतात, ते सांगतात की तुमचं हे धोरण चुकीचं आहे, हे धोरण चुकीचं आहे, ही गोष्ट तुम्ही चुकीची केली, ही गोष्ट तुम्ही करायला पाहिजे होती ती नाही केली, जी करायला नको होती ती केली, पुढचं तुमचं धोरण हे आहे ते चुकीचं आहे. अशा पद्धतीने साधक बाधक चर्चा होते, आणि ती चर्चा झाल्यानंतर मग तो जो आभारदर्शक ठराव असतो तो मतदानाला टाकला जातो, आणि मग ज्यावेळी तो आभारदर्शक ठराव मतदानाला टाकला जातो त्याच्यावेळी त्याच्यात दुरुस्त्या सुद्धा सुचवल्या जाऊ शकतात. म्हणजे एखादा विरोधी पक्षाचा सदस्य असं म्हणू शकतो की राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये या गोष्टी आल्या, परंतु या गोष्टींचा मेन्शन आला नाही, ही महत्त्वाची गोष्ट होती, त्या महत्त्वाच्या गोष्टीचा मेन्शन आला नाही, याबद्दल खेद व्यक्त करून आम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त करतो, अशा काहीतरी दुरुस्त्या सुचवू शकतात. पण जनरली जर सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असेल तर त्या दुरुस्त्या फेटाळल्या जातात, आणि सिंपल आम्ही आभार व्यक्त करतो असं ते पास केलं जातं. ओके, असे व्यक्त केले जातात, ठीक आहे. आता हा ठराव स्वीकृत होणं आवश्यक असतं, आभारदर्शक ठराव स्वीकृत होणं आवश्यक असतं, कारण तो जर स्वीकृत नाही झाला तर याचा अर्थ सभागृहाचा शासनावर विश्वास नाही असं मानलं जातं. ओके, म्हणजे स्वीकृत होणं गरजेचं असतं सरकारच्या दृष्टीने. जर तो स्वीकृत नाही झाला तर सरकारची नाचक्की होते, कारण राष्ट्रपती
ने सांगितलेलंच बोलत होते आणि तेच मंजूर नाही झालं, त्याच्यावर आभार व्यक्त नाही केले गेले, आभारदर्शक ठराव पडला, तर सरकारची नाचक्की होती. त्यामुळे तो स्वीकृत होणं गरजेचं असतं. आता आपण बेसिकली याच्यात आहोत बघा. कालच आभारदर्शक ठरावावर बघा, हे बघा, हे कसं आहे लिहिलेलं, या कालच्या बातम्या आहेत, काल परवाच्या 18 hours ॲगो, म्हणजे कालचीच बातमी ही. तर बघा, प्राईम मिनिस्टर्स रिप्लाय टू मोशन ऑफ थँक्स ऑन प्रेसिडेंट्स ॲड्रेस इन राज्यसभा. ओके, म्हणजे हे आभारदर्शक ठरावावर, राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभारदर्शक ठरावावर पंतप्रधानांचं उत्तर, म्हणजे सगळी चर्चा झाल्यानंतर मग शेवटी पंतप्रधान उत्तर देतात. म्हणजे त्या चर्चेच्या दरम्यान जे काही आरोप झाले वगैरे त्यांना पंतप्रधान उत्तर देतात, बरोबर. सो हे बघा, ही बातमी काय होती परवाची. प्राईम मिनिस्टर मोदी टू रिप्लाय ऑन मोशन ऑफ थँक्स इन राज्यसभा. म्हणजे राज्यसभेमध्ये, कारण राज्यसभा लोकसभा दोघांमध्ये वेगळे वेगळे मांडले जातात हे आभारदर्शक ठराव, कारण अभिभाषणानंतर ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातात त्या हिशोबाने. तर राज्यसभेमध्ये जो आभारदर्शक ठराव मांडला गेलेला आहे त्याच्यावर आज प्राईम मिनिस्टर मोदी रिप्लाय देणार असं. आणि ही दर वर्षाची असते, म्हणजे रुटीन असते. राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं की त्याच्यानंतर त्याच्यावर हे ठरावाचं आभारदर्शक ठराव मांडला जातो. ठीक आहे. हे कसं असं मित्रांनो, की ज्यावेळी आपण ह्या कसं आहे की पॉलिटी, राज्यघटना कळणं हे एक चांगला सिटिझन, चांगला नागरिक, इन्फॉर्म्ड, म्हणजे काय चाललंय आपल्याला कळलं पाहिजे, या देशामध्ये काय चाललंय आपल्याला कळलं पाहिजे. जसं आपलं हे नॉलेज वाढत जातं ना, आपल्याला वर्तमानपत्रातल्या बातम्या कळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीडिया आपल्याला काय दाखवत आहे आणि खरं काय आहे हे पण हळूहळू कळायला लागतं. म्हणून नॉलेज इज पॉवर ज्याला म्हणतात ना ते. आणि ज्यांना जे वाचन करत नाही, खोलात जाऊन विचार करत नाहीत, असा समाज नेहमी अधोगतीला जातो. वरवर प्रगती होताना दिसत असेल, पण असा समाज अधोगतीला जातो. आणि म्हणून कधीही नुसत्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर आणि फेसबुक पोस्टवर अवलंबून राहू नका. आपल्या धडावर आपलं डोकं ठेवा. आपल्या धडावर मीडियाचं किंवा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं किंवा फेसबुक युनिव्हर्सिटीचं डोकं राहू देऊ नका. आपल्या मेंदूमध्ये आपणच इंडिपेंडेंटली विचार केला पाहिजे. अशा गोष्टी ज्यावेळी आपल्याला कळायला लागतात, आपल्याला वर्तमानपत्राला वाचायला पण मजा यायला लागते. ओके, राईट. पुढचा आहे अनियत दिन प्रस्ताव, नो डे येट नेम्ड मोशन. ओके, NDYN असं लक्षात ठेवा, NDYN. कारण हे अनियत दिन प्रस्ताव हा शब्दच वापरला जाईल का मराठीमध्ये याची मला गॅरंटी नाही. त्याच्यामुळे मग नो डे येट नेम्ड मोशन हे नावच आहे डायरेक्ट लोकसभेच्या नियमांमध्ये, त्याच्यामुळे हे कधी बदलणार नाही इंग्लिशचं. ओके, म्हणून हे पक्क लक्षात ठेवा की जर तुम्हाला काही कन्फ्युजन झालं पर्यायांमध्ये, तुम्हाला हे शोधता आलं पाहिजे. जेव्हा एखादा प्रस्ताव सभापतींद्वारे स्वीकृत केला जातो पण त्यावर कधी चर्चा करायची हा दिवस निश्चित केला जात नाही, अशा प्रस्तावाला अनियत दिन प्रस्ताव म्हणतात. म्हणजे काय बघा, नो म्हणजे नाही, डे म्हणजे दिवस, अजून, नेम्ड म्हणजे ठरलेला. म्हणजे काय की असा प्रस्ताव, एखाद्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव स्वीकृत झालेला आहे की ओके बाबा, समजा मी दिला की मणिपूर हिंसाचारावर चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे, हा प्रस्ताव सभापतींनी ऍक्सेप्ट केलाय, पण कधी चर्चा झाली पाहिजे त्याचा दिवस अजून ठरवलेला नाही. ओके, अशा प्रस्तावाला का म्हणजे नो नाही, डे म्हणजे दिवस, अजून, ठरलेला. जो प्रस्ताव स्वीकृत केला गेला आहे चर्चेसाठी पण त्याच्यासाठी दिवस ठरवला गेलेला नाही, अशा प्रस्तावाला नो डे येट नेम्ड मोशन म्हणजे अनियत दिन प्रस्ताव म्हणतात. मग काय, अशा प्रस्तावाची प्रत संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पाठवली जाते आणि त्याची कागदपत्र कामकाज सल्लागार समिती म्हणजेच बिझनेस ॲडवायझरी कमिटी समोर ठेवले जातात की ठीक आहे बाबा, कधी ना कधी चर्चा होणार आहे, दिवस अजून ठरवलेला नाही. म्हणून त्या प्रस्तावाचे कागद वगैरे असतात जी ज्या
मिनिस्ट्रीशी संबंधित तो प्रश्न असेल किंवा मॅटर असेल त्याला पाठवला जातो आणि त्याच्यावर पुढे चर्चा होण्यासाठी तयारी केली जाते. सामान्यतः या समितीशी, म्हणजे कोणती समिती? बिझनेस ॲडवायझरी कमिटी. आपण नंतर संसदेच्या समित्या बघणार आहोत. इनफॅक्ट आपलं हे लेजिस्लेशनचं झालं की आपण संसदीय समित्यांकडेच वळणार आहोत. तर ही जी बिझनेस ॲडवायझरी समिती असते म्हणजे काय? कामकाज सल्लागार समिती. ही समिती आणि सभागृह नेते आपल्याला माहीतच आहेत ना, ज्याला आपण काय म्हणतो? लीडर ऑफ हाऊस. ओके, नॉर्मली लोकसभेत पंतप्रधान असतात. यांच्याशी सल्लामसलत करून आणि संबंधित विषय हा किती तातडीचा आहे, किती महत्त्वाचा आहे यावर विचार करून मग नंतर चर्चेसाठी दिवस निश्चित केला जातो. ओके, या पद्धतीने. सो दिस इज नो डे येट नेम्ड मोशन. पुढचा आहे डायलेटरी मोशन, विलंबकारी प्रस्ताव. डायलेटरी नॉर्मली हा शब्द टॅक्टिक्ससाठी वापरला जातो. डायलेटरी टॅक्टिक्स म्हणजे एखादी गोष्ट पुढे पुढे ढकलण्याची टॅक्टिक. विलंब, एखाद्या गोष्टीला विलंब करणे म्हणजे डायलेटरी. सो विलंबकारी प्रस्ताव म्हणजेच हा कशाला तरी विलंबित करतो, पुढे ढकलतो. ओके, सो एखादं विधेयक किंवा प्रस्ताव किंवा ठराव याच्यावर चर्चा सुरू असताना ही चर्चा थांबवणे, पुढे ढकलणे किंवा त्याच्याशी संबंधित कामकाजाची गती कमी करणे याच्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो. ओके, की बाबा चर्चा चालू आहे पण थोडी पुढे ढकलायची आहे. ओके, किंवा सध्या तात्पुरती थांबवायची. थोडक्यात ज्या गोष्टीवर चर्चा चालू आहे तिला विलंब करायचा आहे याच्यासाठी मांडला जातो. मूळ प्रस्ताव मांडल्यानंतर कधीही संबंधित सदस्य हा प्रस्ताव मांडू शकतो. समजा मीच एक मूळ प्रस्ताव मांडला होता, त्याच्यावर चर्चा सुरू आहे, पण आत्ता मला वाटतंय की सध्या ही चर्चा थांबावी, नंतर व्हावी किंवा त्या चर्चेची गती कमी व्हावी असं मला वाटत असेल तर समजा बघा की एखादी गोष्ट असेल, एखाद्या गोष्टीवर चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळी समजा मला असं वाटलं की हा विषय कुठेतरी याच्यावर सरकार 3-4 दिवसात निर्णय घेणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटेल की ही चर्चा थोडी 3-4 दिवस लांबवावी आणि 3-4 दिवस वाट पाहावी. त्यानंतर काहीतरी घडणार आहे, समजा कोर्टाचा एखादा डिसिजन येणार असेल, सरकार काहीतरी धोरण निश्चित करणार असेल किंवा काही आंदोलन होणार असेल वगैरे वगैरे, व्हॉट एव्हर मे बी. याच्यासाठी जर मला वाटत असेल की याला विलंब करण्यात यावं, पुढे ढकलण्यात यावं, तर मीच स्वतः म्हणेल की याची चर्चा पुढे ढकला, याला थोडा विलंब करा. या अर्थाने म्हणजे ज्या सदस्याने प्रस्ताव मांडलेला आहे तो कधीही याच्यासाठी डायलेटरी प्रस्ताव मांडू शकतो. आणि हा प्रस्ताव जर स्वीकृत झाला तर संबंधित विषयावरची चर्चा, कामकाज स्थगित होतं किंवा पुढे ढकललं जातं. हा प्रस्ताव सुपरसेडिंग या प्रकारचा असतो कारण त्याच्यामुळे आधीचा मूळ प्रस्ताव बारगडतो. आधीचा मूळ प्रस्ताव होता त्यालाच पुढे ढकलण्यासाठी असतो ना, म्हणजे तो सुपरसीडिंग प्रकारचा असतो, म्हणजे आधीच्या प्रस्तावाला तो विलंब करून टाकतो. या प्रस्तावावरील मूळ विषयापर्यंत, या प्रस्तावाची जी चर्चा असते ही फक्त मूळ विषयापर्यंतच मर्यादित ठेवावी लागते. दुसरा कुठला विषय त्याच्यावर चर्चा करता येत नाही. या विलंबकारी याच्यामध्ये जो मूळ विषय होता की ज्याची चर्चा पुढे ढकलावी असा हा विलंबाचा प्रस्ताव आहे, तर तो मूळ विषय जो आहे त्याच्यावरच फक्त चर्चा झाली पाहिजे या मोशनमध्ये, पण दुसरी कुठली चर्चा होणार नाही. सभापतींना जर वाटलं की या प्रस्तावाद्वारे सभासद हा प्रस्तावाच्या तरतुदींचा गैरवापर करत आहे तर सभापती लगेचच त्या विषयावर मतदान घेऊ शकतात किंवा त्या प्रश्नाला स्वीकृत करण्यास नकार देऊ शकतात. समजा असं वाटलं सभापतींना, समजा मी कुठला तरी एक विषय मांडलेला, एक्स विषयावर मूळ प्रस्ताव होता माझा आणि आता मी ती चर्चा पुढे ढकलावी याच्यासाठी विलंबकारी प्रस्ताव टाकतो आहे, पण सभापतींना जर वाटलं की हा तरतुदीचा गैरवापर आहे, हे काहीतरी मुद्दाम, काहीतरी अल्टेरियर मोटिव्हने, चुकीच्या कारणासाठी हा विलंब करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर सभापती काय करतील, सरळ तो जो मूळ प्रस्ताव होता, जो पुढे ढकलायचं म्हणत होते, तो प्रस्तावावर डायरेक्ट मतदान घेऊन टाकतील, नाहीतर तो स्वीकृत करण्याला नकार देतील आणि विषय संपवतील, जर गैरवापर होत असेल असं सभापतींचं मत झालं तर. राईट. सो इथपर्यंत आपण अजून पुढच्या महत्त्वाच्या मोशन्स म्हणजे प्रस्ताव बघितले. याच्या पुढच्या काळामध्ये आपण उरलेले महत्त्वाचे प्रस्ताव आणि मग जी प्रत्यक्ष कायदा करण्याची प्रक्रिया असते त्याच्याकडे वळू. हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पेशंटली ऐका आणि व्यवस्थित समजून पण घ्या. PDF डाउनलोड करून त्याची पण रिव्हिजन करा. राईट.
थँक्यू व्हेरी मच.